नमस्कार अमरावती। गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान सुंदरलाल चौक टीबी हॉस्पिटल समोर एका 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसात दाखल करण्यात आली। यावेळी महिला व नागरिकांनी संबंधित व्यक्तीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलीस सूत्रानुसार हरीश मोहन राठी वय 40 असे ताब्यात घेण्यात आलेले इसमाचे नाव आहे। स्थानिक सबनीस प्लॉट भागातील एक 40 वर्षीय महिला तिच्या बहिणीसह वडाडी येथून घरकाम आटपून पायी घरी जात होती। सायंकाळी 5:15 वाजेच्या सुमारास टीबी हॉस्पिटल समोरून जात असताना हरीश राठी याने अचानक महिलेचा हात पकडून विनयभंग केला। मी हरीश राठी प्रेसवाला आहे असे त्यांनी सांगितले। महिलेने आरडाओरड केली असता हा प्रकार पाहून परिसरात उपस्थित नागरिकांनी आणि पीडितेच्या बहिणीने त्याला पकडून चांगलाच चोप दिलाय। त्यानंतर नागरिकांनी त्याला पोलीस स्टेशनला नेले। या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहिती मिळताच रात्री फिर्यादी महिलेच्या बाजूने प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम येथील नगरसेविका डॉक्टर अर्चना आत्राम, नगरसेविका अस्मा फिरोज खान सह अनेक महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। महिलांची छेडछाड करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या प्रकरणात दुसऱ्या महिलेकडून सुद्धा पोलिसांनी तक्रार ऐकून घेतली, तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हरीश राठी यांनी सुद्धा त्यांना काही महिला आणि इसमांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली। आता या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत।